विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासामध्ये आपण सामाजिक दर्जा, सामाजिक भूमिका या संदर्भात चर्चा केली गेली। आज आपण सामाजिक नियमने या संदर्भात चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, कोणताही समाज असो किंवा सामाजिक समूह असो, या सर्वांना सामाजिक नियमनाशिवाय पूर्णत्व येऊ शकत नाही, ते पूर्ण होऊ शकत नाही। नियमने हे मुख्यतः समाजातील लोकांच्या सामाजिक आंतरक्रिया सहज सोप्या व्हाव्यात यासाठी बनविलेल्या असतात। त्यांच्या गरजांची पूर्तता व्हावी, त्यांच्या हितगुजांची पूर्तता व्हावी, त्या सहज सोप्या पद्धतीने व्हावी, ते नियम सामाजिक मान्यतेने व्हावी या संदर्भात तो विचार केला जातो आणि त्यासाठी सामाजिक नियमने आत्मसात बनवलेले असतात। प्रत्येक ठिकाणी व्यक्तीचे आचरण कसं असावं यासाठी नियमने ही मार्गदर्शन करत असतात। यात सामान्यतः समूह वर्तणुकीचे मानक असतात। नियमने हे मार्गदर्शन करत असतात। ह्या सामान्य समूह वर्तणुकीचे मानक असतात। नियमन हा शब्द लोकरूढी, लोकनीती, चालीरीती, कायदा, प्रथा, परंपरा इत्यादींसाठी वापरला जातो। नियमने समाजातील अनुचलनाशी संबंधित असतात आणि अनुचलनामुळे समाजामध्ये स्थिरता, शांतता आणि व्यवस्था निर्माण होते। मुळात समाज हा एक नियमनात्मक व्यवस्था आहे। विद्यार्थी मित्र, नियमने हे लिखित स्वरूपाचे असू द्या, अलिखित स्वरूपाचे असू द्या, या नियमनामुळे तुमच्या आमच्या जीवनाला एक आकार प्राप्त होतो। तुम्ही आम्ही कसं वागावं, कसं वागू नये, काय बोलावं, काय बोलू नये, काय खावं, काय खाऊ नये याचा एक सामाजिक संकेत आहे। आणि हा संकेत लिखित स्वरूपाचा, अलिखित स्वरूपाचा नियमावलीच्या माध्यमातून आपल्याला पाहावास मिळतो आणि या माध्यमातून ही नियमावली, ही नियमने तुम्ही आम्ही आत्मसात करत असतो। आणि म्हणून R.K. मर्टन असं म्हणतात पहा की प्रमाणक शून्यतेचा जसजसा ऱ्हास होत जाईल तसतशा समाजात समस्या निर्माण होतील। आणि प्रमाणक शून्यता म्हणजे तरी काय मित्र हो, तर प्रमाणक शून्यता म्हणजेच नियमावली आणि ती नियमावली लिखित अलिखित स्वरूपाची असू शकते आणि याचा अंगीकार करून तुम्ही आम्ही जीवन जगत असतो। तुम्ही आम्ही कसं जगावं, कसं जगू नये याचे धडे या नियमांच्या माध्यमातून दिले जातात। आणि म्हणून नियमने हे मानवी जीवनामध्ये एक महत्त्वाचा घटक मानला जातो। या नियमनांच्या संदर्भात काही व्याख्या सांगितल्या गेल्या आहेत। शरीफ यांनी व्याख्या केली गेली आहे की प्रमाणित सामान्यीकरणाशी संबंधित ज्या वर्तणुकीची पद्धत असते त्या सामाजिक नियमने असे म्हणतात। प्रमाणित म्हणजे समाजाने मान्य केलेल्या, सामान्यीकरणाशी समाज जीवनाशी निगडीत ज्या संबंधित वर्तणुकीच्या पद्धती आहेत त्या पद्धती म्हणजेच सामाजिक नियमने असतात। आणि ही पद्धत तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत असते, समाज जीवनाशी निगडीत असते। कसं वागावं, कसं वागू नये। उदाहरणार्थ, चोरी करणं योग्य का अयोग्य? मग चोरी करणं जर योग्य असेल तर तुमचं आमचं सामाजिक जीवन योग्य राहील का? तुमचं आमचं सामाजिक जीवन स्थिर राहील का? मग ते अयोग्य आहे, मग ते नियमबाह्य आहेत आणि मग ते अयोग्य मानलं जातं। आणि मग नियम काय आहे तर स्वकष्टाने, स्वकष्ट कर्तृत्वाच्या जोरावर तुम्ही आम्ही पैसा मिळवावा, श्रीमंत व्हावं आणि चोरी लबाडी ही सामाजिक नियमनाच्या विरुद्ध आहे। हा विचार या समाज व्यवस्थेमध्ये मांडला जातो आणि म्हणून ते सामाजिक प्रमाणित सामान्यीकरणाशी संबंधित ज्या वर्तणुकीचे पद्धत असते त्यासच नियमने असे म्हटलं जातं। हॅरी जॉन्सन सरळ म्हणतात की नियमने म्हणजे अशी अमूर्त पद्धती जी ज्या वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित करते। अमूर्त म्हणजे अस्पष्ट स्वरूपाची आहे ही पद्धती आहे की जी वर्तणुकीवर मर्यादा प्रस्थापित करते। तुम्ही आम्ही कसं वागावं हे शिकवतं। उदाहरणार्थ, पाप पुण्य आहे। पुण्य म्हटलं की आपल्याला बरं वाटतं। पाप काय आहे, पुण्य काय आहे? मग पाप असेल तर ते तुम्हाला आम्हाला नरकात घेऊन जाईल, तुमच्या आमच्या जीवनात समस्या निर्माण करेल आणि या दृष्टिकोनातून ही विचारधारा नाकारली जाते। आणि म्हणून हॅरी जॉन्सन म्हणतो की नियमने म्हणजे अशी अमूर्त पद्धती की ज्या वर्तणुकीवर मर्यादा काय करतात, प्रस्थापित करतात आणि या माध्यमातून विकासाचा मार्ग गतिमान केला जातो। म्हणून हॅरी जॉन्सन यांनी सांगितलेली व्याख्या देखील सरळ सोपी आहे की एक अमूर्त पद्धती आहे, परंतु ती तुमच्या आमच्या वर्तणुकीवर काय करते, मर्यादा प्रस्थापित करते आणि त्या मर्यादेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही जीवन जगत असतो। विद्यार्थी मित्र, लाईट आणि केलर यांनी व्याख्या केली गेली आहे की
व्यक्ती त्यांच्या नातेसंबंधात एकमेकांशी वर्तणूक करताना ज्या मार्गदर्शक तत्वांचे अनुकरण करतात त्यांना नियमने असे म्हणतात. अशी सरळ सोपी व्याख्या केली गेली आहे. मग नियमनाचे प्रकार सांगितले गेले विद्यार्थी मित्र हो, की हे नियमन आम्ही कशा प्रकारचा अंगीकार करतो, कशा प्रकारचा स्वीकार करतो. त्यामध्ये सांगितले गेले की लोकरूढी ही संज्ञा 1906 मध्ये विल्यम समनरी यांनी वापरली आणि त्यांच्या मते समाजामध्ये रूढ असणाऱ्या वर्तन पद्धती म्हणजेच लोकरूढी होय. तुमच्या आमच्या त्या कालखंडामध्ये जे वर्तणूक पद्धती आपण अंगीकारली गेली होती ती वर्तणूक पद्धती म्हणजेच लोकरूढी होय. आणि ती लोकरूढी पद्धती आम्ही अंगीकारली गेली, परंतु ती जर अयोग्य असेल तर तिचा स्वीकार करू नये, योग्य असेल तर तिचा अंगीकार केला जावा हा विचार इथे वाढीस लागला गेला. उदाहरणार्थ जेवणाच्या पद्धती, जसे की फक्त हाताच्या बोटांचा वापर करून जेवणे, चॉपस्टिकचा उपयोग करून जेवणे, काटा चमचा आणि चमचा वापरून जेवणे, साडी परिधान करण्याच्या पद्धती, गणवेशाच्या पद्धती, ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. या वेगवेगळ्या पद्धती या त्या कालखंडामध्ये लोकरूढीच्या माध्यमातून अंगीकारल्या गेल्या आहेत आणि त्या आम्ही अंगीकारल्या गेल्या तर सामाजिक समस्या निर्माण होत नाही, उलट समाज व्यवस्थेचा गाडा गतिमान होतो. आणि म्हणून लोकरूढी ही एक सामाजिक अलिखित स्वरूपाचं नियमन आहे आणि त्याचा अंगीकार केला गेला तर समाज विकासाची प्रक्रिया ही गतिमान होते. नंबर 2 सांगितलं गेलं मित्र लोकनीती. विल्यम समनर यांच्या मते समाज हिताच्या दृष्टीने समाजात दृढ झालेले व पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजे लोकनीती होय. जे आम्ही आमचे पूर्वज जीवन जगत आले, हे जीवन जगत येत असताना जे वर्तन जी समाज हिताच्या दृष्टीने विचारधारा असेल ते रीतिरिवाज आम्ही अंगीकारले गेले ती लोकनीती होय. आणि या लोकनीतीच्या मार्फत व्यक्तीवर कडक निर्बंध लादले जातात. उदाहरण सांगायचं झालं गेलं तर पूर्वी जमात पंचायत असायची आणि ही जमात पंचायत जमातीच्या असणाऱ्या समस्यांची सोडवणूक करत असायची. त्यामुळे त्या जमात पंचायतीचं त्या जमातीवर वर्चस्व असायचं, त्यांचे दिलेला निर्णय मान्य केला जायचं. ही लोकरूढी होती, ही लोकनीती होती आणि ही लोकनीती आम्ही अंगीकारत असायचो. म्हणून लोकनीती आणि लोकरूढीपेक्षा अधिक कडक असतात. उदाहरणार्थ विवाहपूर्व लैंगिक संबंधावर निर्बंध असणं ही एक लोकनीती होती. ही समाजाला मान्य नव्हता हा विचार. जसं लोकरूढी आणि लोकनीतीमध्ये फरक आहे आणि लोकनीती हे अधिक कडक असतात कारण त्या माध्यमातून समाजबाह्य जे विचार, समाजबाह्य जे गैरविचार अंगीकारले जातात त्याला आळा घालण्याचं काम या लोकनीतीच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून त्याचं एक उदाहरण सांगितलं गेलं की विवाहपूर्व लैंगिक संबंधावर निर्बंध घातले जात होते, ते समाजाला मान्य नव्हते. नंबर 3 सांगितलं गेलं मित्र कायदा हा समाजाचा महत्त्वाचा आणि आवश्यक घटक आहे. हा एक वैश्विक घटक आहे आणि सर्वांना त्याचा स्वीकार करणे अनिवार्य आहे. तो अलीकडील देशाला स्वातंत्र्य मिळालं गेलं, ब्रिटिशांनी कायदे आणले गेले, ते ब्रिटिशांनी आणलेले कायदे अंगीकारले गेले, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील अनेक प्रकारचे कायदे जे समाजहितासाठी अंगीकारले गेले, समाजहितासाठी केले गेले, त्याचा अंगीकार करणं, त्याचा स्वीकार करणं हे आमच्यावर बंधनकारक झालं गेलं. कायदा बाह्य वर्तन करणं हे आज शिक्षेस पात्र गुन्हा समजला जातो. आणि म्हणून आपण आमच्याकडून जे वर्तन आहे ते वर्तन समाज हिताला पोषक असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं विद्यार्थी मित्र. आणि म्हणून ह्या कायदा या संदर्भात चर्चा करत असताना कार्ल मनहाइम यांनी कायद्याचे 2 प्रकार सांगितले गेले. एक पारंपरिक कायदा त्याचं उदाहरण सांगितलं झालं की आदिवासी त्याचप्रमाणे ग्रामीण समुदायामध्ये हे पारंपरिक कायदे पाळले जात होते आणि ते लिखित स्वरूपाचे नसून मौखिकरित्या असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. उदाहरणार्थ आदिवासी समुदायामध्ये प्रत्येक जमातीचे सामाजिक नियमने होती आणि ते नियमने त्या जमातीतील सदस्यांना पाळावी लागत होती. ग्रामीण समुदायामध्ये काही अलिखित स्वरूपाची नियमनं होती, ती आम्हाला पाळावी लागत होती आणि ती पाळून समाजहिताला चालना दिली जात होती. त्यामध्ये समाजहिताचाच विचार आपल्याला असलेला पाहावयास मिळतो आणि या माध्यमातून या पारंपरिक कायद्याचा अंगीकार केला जातो. त्यानंतर आकडा सांगितला गेला मित्र अधिनियमित कायदा. हे कायदे
आज लिखित स्वरूपात असतात. हे कायदे आधुनिक आहेत, गुंतागुंतीच्या आणि गतिशील समाजामध्ये महत्त्वाचे आहेत, तसेच अनिवार्य देखील आहेत. त्या विशिष्ट समाजामध्ये सर्वांसाठी ते लागू असतात. उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा 1955चा, घरगुती हिंसाचार कायदा 2005चा असेल. या वेगवेगळ्या प्रकारचे कायदे इथे केले गेले आणि या माध्यमातून या समुदायाच्या विकासाला चालना कशी गतिमान करता येईल याचा प्रयत्न इथे झाला गेला. विद्यार्थी मित्र, इथे प्रकरण नंबर 3 हे संपत आहे आणि उद्याच्या तासामध्ये आपण प्रकरण नंबर 4ला सुरुवात करणार आहोत. तेव्हा आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.